मी एक जनतेनं उभा केलेला जनसेवक आहे. लोकांनीच प्रोत्साहित केलं की ह्या निवडणुकीत तुम्ही सहभाग घ्या. एक पद असेल तर विकास कामे, सामाजिक कामे चांगल्या पद्धतीने करता येतील. मी सामाजिक कार्यामध्ये उतरलो. एक तर माझं संपर्क कार्यालय कायम सुरू असेल, कार्यकर्ते असतील, मी असेल, माझ्यापर्यंत पोहोचण्याचा हक्क आहे त्यांचा, किंवा त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देणं त्यांच्या घरात जाऊन हे माझं कर्तव्य असेल. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती आता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत आपले विकास आराखडे, आपला अजेंडा, आपले मुद्दे घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्या केके न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत हुपरी नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ज्ञानेश्वर मारुती जाधव साहेब. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि आपण जाणून घेणार आहे की त्यांचा या निवडणुकीमध्ये त्यांचा नेमका अजेंडा काय आहे, त्यांचा विकास आराखडा काय म्हणतो आणि त्यांचे नेमके मुद्दे काय आहेत, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सुरुवातीला साहेब माझा तुम्हाला प्रश्न असणार आहे की तुमच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली? नमस्कार, मी ज्ञानेश्वर मारुती जाधव. माझे वडील मारुती जाधव हे संपूर्ण भागात काकासू जाधव म्हणून ओळखले जातात. त्यांचा पूर्वीपासून जनसंपर्क चांगला आहे, सामाजिक कार्य आहे. माझ्या वडिलांची प्रेरणा घेऊनच मी सामाजिक कार्यामध्ये उतरलो. त्यामुळे आमचा मोठा जनसंपर्क निर्माण झाला. साहेब, खरं तर सामाजिक कार्याची तुम्हाला एक वारसा चांगला मिळालेला आहे आपल्या बाबांकडून, आणि मात्र राजकीय जे तुम्ही क्षेत्रात उतरलेला आहात, राजकीय प्रवास तुमचा कसा आहे? सामाजिक कार्य करत असताना मला राष्ट्रवादीचं काम आवडलं. माझे आदरणीय नेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक सर्वसामान्य साधारण कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरताय नगरसेवक पदासाठी. या नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचा नेमका उद्देश तुमचा काय आहे? मी व माझ्या वडिलांनी सामाजिक कार्य करत असताना लोकांनीच प्रोत्साहित केलं की ह्या निवडणुकीत तुम्ही सहभाग घ्या. एक पद असेल तर विकास कामे, सामाजिक कामे चांगल्या पद्धतीने करता येतील. मागील निवडणुकीमध्ये जे नगरसेवक होते त्यांच्या कामाचं निरीक्षण तुम्ही कसं केलं? माझ्या सहकारी उमेदवार माया सूर्यकांत रावण यांची कामगिरी करण्याची पद्धत सामाजिक कार्यात जास्त अग्रेसर असल्यामुळे मुश्रीफ साहेबांच्याकडून दवाखान्याचं काम असेल, परत प्रॉपर्टी कार्डचं काम असेल, परत पाणी पुरवठा सभापती असल्यामुळे पाण्याची स्कीम आणण्याचं त्यांचं योगदान असेल, ते पूर्णपणे चांगल्यारीते पार पाडल्यामुळं एक लौकिक नाव न झाल्यामुळे त्याचं श्रेय दुसऱ्या नेत्यांनी घ्यायचा प्रयत्न केला. तेच आज माझ्या विरोधात रिंगणात आहेत. पण माया सूर्यकांत रावण यांच्या कामाला तोड नाही. यांच्यासारखा उमेदवार निवडून आणणं, यांना सपोर्ट देणं हे एक समाजाचं चांगलं काम असेल. विशेषतः महिला आणि तरुणांसाठी तुमचे वेगळे उपक्रम, काय वेगळ्या योजना असणार आहेत? हुपरी एक चंदेरी नगरी म्हणून ओळखली जाते. चांदीचा उद्योग जास्त प्रमाणात असल्यामुळे पायल असो किंवा इतर गोष्टी असल्या तरी बाजार मोठा भरला जातो. इथं बाजारपेठ मोठी आहे चांदीची, त्यामुळे व्यापारी असतील, व्यापाऱ्यांच्या मध्ये महिला पण समावेश होतो. महिलांची सुविधा म्हणजे स्वच्छतागृह हे उभारणं गरजेचं आहे. दुसरं बोलायचं झालं तर महिलांना बचत गट उभारणं, त्यांना स्वावलंबी बनवणं हे एक मेन उद्देश राहील. याबरोबरच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही काम करत आहेत. त्यांना ज्या सरकारी योजना आहेत त्या पुरवण्याचं काम आमचं राहील. प्रोत्साहन त्यांना देऊ,
साहेब, आता या निवडणुकीत तुम्ही आता जर विजयी झालात, नगरसेवक पदावर तुम्ही विराजमान झाल्यानंतर मतदारसंघातील किंवा तुमच्या प्रभागातील मतदारांशी, लोकांशी तुम्ही संपर्क कसा ठेवणार आहात? एक तर माझं संपर्क कार्यालय कायम सुरू असेल, कार्यकर्ते असतील, मी असेल, माझ्यापर्यंत पोहोचण्याचा हक्क आहे त्यांचा, किंवा त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देणं त्यांच्या घरात जाऊन हे माझं कर्तव्य असेल. कामाचा पाठपुरावा करून त्यांचं काम सोडवण्याचा प्रयत्न 100% करण्याचा प्रयत्न करेन मी. जनतेपर्यंत पोहोचायचा एक हक्क आहे माझा. नगराचा सेवक म्हणून मी एक तिथं निवडून गेल्यावर नगराचा सेवक म्हणून एक जाईल. मतदारांनी तुमच्या प्रभागातल्या तुम्हाला का निवडून द्यायचं याचं कारण मला सांगा. मी एक जनतेनं उभा केलेला जनसेवक आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मी आणि माझे बाबा जनसेवाही करत आलोय. आमचे आदरणीय नेते हसन मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक लोकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यामुळेच माझ्या प्रभागातील जनतेचा विश्वास एक माझ्यावर आहे. त्यामुळेच मी जनसेवक त्यांचा होऊन नगरसेवक होईन ही एक आशा आहे. जाधव साहेब, या निवडणुकीला सामोरे जात असताना मतदारांसमोर तुम्ही कोणता अजेंडा, नेमका कोणता विकास आराखडा घेऊन जात आहात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ते, पाण्याची सोय, कचरा असेल, वीज असेल, इतर काही गोष्टी असतील, त्यांचा गांभीर्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हुपरी शहरामध्ये अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझं शहर, माझा प्रभाग सुरक्षित राहण्यासाठी CCTV ची जी यंत्रणा आहे ती राबवण्याचा प्रयत्न जनसेवेमधून निवडून आल्यावर पहिला तो प्रयत्न असेल. जाधव साहेब, मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना तुम्ही प्रभागातील मतदारांना, नागरिकांना काय संदेश द्याल? नमस्कार, मी ज्ञानेश्वर मारुती जाधव, प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आपणा सर्वांची सेवा करण्याची संधी मला द्यावी आणि घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावा अशी आपणा सर्वांना विनंती करत आहे. धन्यवाद.